Good morning, student. In last lecture, we discussed the lens equation. Then, in today's lecture, we will discuss the lens maker equation. What is the lens maker equation? Lens maker equation is the expression giving the relation between focal length F ने आपण डिनोट करतो. त्याच्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दी मटेरियल ऑफ दी लेन्स, जे फोकल लेंथ आहे ही लेन्सची फोकल लेंथ आहे. त्याच्यानंतर जी लेन्स जी आहे त्या लेन्ससाठी जे मटेरियल यूज केलं आहे त्या मटेरियलचे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जे आहे ती रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अँड रेडिया ऑफ कर्व्हेचर ऑफ दी लेन्स जे आहे R1 अँड R2. टू रेडिया R1 अँड R2 बिकॉज ऑफ दी टू रेडिया ऑफ कर्व्हेचर ऑफ दी लेन्स इज कॉल्ड. यांच्यातलं जे रिलेशन आहे फोकल लेंथ ऑफ द लेन्स, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मटेरियल ऑफ द लेन्स अँड टू रेडिया ऑफ कर्व्हेचर ऑफ द लेन्स इज कॉल्ड ॲज दी लेन्स मेकर इक्वेशन. ओके, लेन्स मेकर इक्वेशन म्हणजे फोकल लेंथ ऑफ द लेन्स, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द लेन्स ऑफ द मटेरियल and two radii of curvature of the lens. This relation between these are called as the lens maker equation. Okay, हे लेन्स मेकर इक्वेशन जे आहे ते आपल्याला इथे डिराईव्ह करायचं आहे. बिफोर टू ऑब्टेन दी लेन्स मेकर फॉर्म्युला, लेट अस स्टडी दी रिफ्रॅक्शन ऑफ अ सिंगल कर्व सरफेस. हा लेन्स मेकर फॉर्म्युला जो आहे किंवा लेन्स मेकर इक्वेशन जे आहे ते आपण ऑब्टेन करण्याच्या अगोदर आपण एक सिंगल कर्व सरफेस जो आहे, सिंगल कर्व सरफेस, त्या सिंगल कर्व सरफेसचं इक्वेशन आपण डिराईव्ह करणार आहोत. अँड देन वी ऑब्टेन दी लेन्स मेकर फॉर्म्युला. ओके, फर्स्ट ऑफ ऑल वी डिस्कस दी सिंगल कर्व surface. Okay, this is the diagram for refraction at a single curve surface, right? ही सिंगल कर्व सरफेस जे आहे त्याची इथे डायग्राम आहे. लेट अस कन्सिडर पॉइंट ऑब्जेक्ट O is situated on the principal axis, right? In here APB be the single curve surface as shown in figure, separating for the two refractive index mu1 and mu2. Two media of the absolute refractive indices mu1 and mu2 respectively. In here APB is the single curved surface, single curved surface, right? And this is separated for the two absolute refractive index mu1 and mu2, okay, respectively. And here mu2 is the greater than mu1. And curved surface be a spherical with center of curvature. हा जो कर्व सरफेस जो आहे तो कर्व सरफेस कसा आहे, स्फेरिकल आहे. कर्व सरफेस इज दी स्फेरिकल, कर्व सरफेस इज स्फेरिकल with center of curvature. C is the center of curvature, right? And capital R is the radius of curvature. Okay, then in diagram O is a point. In diagram O is the point situated on the principal axis of the curved surface as shown in figure. The ray OP incident on the curved surface APB normally and refracted in the other medium without any deviation. Another ray OQ, इथे दोन रेज, टू रेज. फर्स्ट रे इज दी OP. हा OP जो आहे तो त्या कर्व सरफेसवरती काय केला, इन्सिडंट केला ऑन दी कर्व सरफेस APB नॉर्मली अँड रिफ्रॅक्टेड इन टू अदर मीडियम विदाउट एनी डेविएशन. इथे काय झाला, हा AP इन्सिडंट केला आणि तो ह्या लेन्समधून विदाउट डेविएशन तो काय झाला, रिफ्रॅक्ट झाला, राईट? अदर मीडियम विदाउट एनी डेविएशन. अनदर रे OQ, दुसरा जो आहे OQ रे आहे आणि हा OQ रे इन्सिडंट केल्यानंतर ऑब्लिक्युअली ऑन द सरफेस आफ्टर रिफ्रॅक्शन द रे OQ बेंड्स. हा OQ जो आहे तो काय झाला, इथे
बेंड झाला टुवर्ड्स दी नॉर्मलकडे बेंड झाला अँड ट्रॅव्हल अलॉंग दी क्यू आय. हा काय झाला, ओ क्यू हा सेकंड रे जो आहे तो इन्सिडंट केल्यानंतर तो ऑब्लिक्युली काय झाला, इन्सिडंट ऑब्लिक्युली ऑन दी सरफेस आफ्टर रिफ्रॅक्शन दी ओ क्यू आफ्टर रिफ्रॅक्शन दॅट ओ क्यू विल बी बेंड्स. रिफ्रॅक्शन हा ओ क्यू काय झाला, बेंड्स टुवर्ड्स दी नॉर्मलकडे बेंड झाला अँड ट्रॅव्हल अलॉंग दी क्यू आय. प्रिन्सिपल एक्सिसवरती आय ह्या पॉईंटवरती तो फायनली मीट झाला. दी टू रिफ्रॅक्टेड रेज पी आय अँड क्यू आय. इथे बघा हा पी आय without any deflection that goes on the principal axis, and second one OQ second rays are obliquely incident on the curved surface and deflected towards the normal and travel through a QI. Okay, these two rays, which two one, PI and QI, these two rays मीट ॲट दी सिंगल पॉईंट आय. ह्या पॉईंटवरती काय झाले, मीट झाले. सो अ रिअल इमेज ऑफ द ऑब्जेक्ट इज फॉर्म ॲट अ पॉईंट आय. रिअल इमेज जी आहे ती रिअल इमेज कुठे फॉर्म झाली, रिअल इमेज इज फॉर्म ॲट अ सिंगल पॉईंट आय जो आहे. दोन्ही रेज आय ह्या पॉईंटवरती मीट झाले. ह्या आय ह्या पॉईंटवरती ही रिअल इमेज फॉर्म झाली. राईट. इन फिगर आय इज द अँगल ऑफ इन्सिडंट. आय काय आहे, आय इज दी अँगल ऑफ इन्सिडंट. इथे बघा नॉर्मल जो आहे, नॉर्मल इथे एन इज दी नॉर्मल अँड आय इज दी अँगल ऑफ इन्सिडंट. अँगल ऑफ इन्सिडन्स. ओके. देन अँगल मेड बाय इन्सिडंट रे विथ अ नॉर्मल. म्हणजे इन्सिडंट रे अँड नॉर्मल यांच्यामध्ये जो अँगल मेड झाला त्याला आपण अँगल ऑफ इन्सिडंट असं म्हणतो. आर इज द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. इथे आर दाखवलं आहे बघा. आर इज द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आता अँगल ऑफ इन्सिडंट अँड अँगल ऑफ रिफ्रॅक्शन कशाला म्हणतात, तर अँगल ऑफ इन्सिडन्स जो आहे, इन्सिडंट रे अँड नॉर्मल यांच्यामध्ये जो अँगल क्रिएट होतो त्याला आपण अँगल ऑफ इन्सिडंट असं म्हणतो, इन्सिडन्स असं म्हणतो. अँड अँगल ऑफ रिफ्रॅक्शन कशाला म्हणतो, जो रिफ्रॅक्ट झालेला रे आहे. नॉर्मल आणि अँगल ऑफ नॉर्मल अँड रिफ्रॅक्टेड रेज इन बिटवीन दिस अँगल इज कॉल्ड ॲज दी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. दोन्ही कन्सेप्ट क्लिअर झाले. ही डॉटेड लाईन जी आहे यांची N2C, this is the normal of the curved surface, and here OQ is the incident ray. नॉर्मल आणि इन्सिडंट रे यांच्यामध्ये जो अँगल आहे दिस इज कॉल्ड ॲज द अँगल ऑफ इन्सिडंट. अँड हा जो आहे क्यू आय हा रिफ्रॅक्टेड रे आहे आणि रिफ्रॅक्टेड रेज अँड नॉर्मल यांच्यामध्ये जो अँगल आहे दिस इज कॉल्ड ॲज द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ओके, क्लिअर. देन आर इज द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. इन हिअर अल्फा, बीटा अँड गॅमा आर. इथे बघा अल्फा बीटा अँड इन हिअर गामा. राईट. हे अल्फा बीटा गॅमा जे आहे, हे अल्फा बीटा गॅमा आर दी अँगल्स मेड बाय दी रेज. कोणकोणत्या रेजनी मेड झाले, ओ क्यू. हे बघा अल्फा ओ क्यूमुळे मेड झाला ओ क्यू. बीटा जो आहे तो क्यू आयमुळे मेड झाला आहे आणि गॅमा जो आहे तो क्यू सीमुळे काय झालेलं आहे, मेड विथ दी प्रिन्सिपल एक्सिस. राईट. रिस्पेक्टिव्हली. लेट द अँगल ऑफ इन्सिडन्स आय बी अ व्हेरी स्मॉल. जो आय आहे, अँगल आय, दॅट मीन्स अँगल ऑफ इन्सिडन्स इज ए व्हेरी स्मॉल. तो कसा आहे, खूपच लहान. अकॉर्डिंग टू दी स्नेल्स लॉ, what is the Snell's law? Sin I divided by sin R. Sin I means angle of incidence. Sin R, angle of refraction, is equal to mu2 divided by mu1. Mu2 means refractive indices of the second media and mu1 is the refractive indices of the first media. Okay.
This is the Snell's law. Must remember this mathematical statement of the Snell's law. Sin I divided by sin R is equal to mu2 divided by mu1. Here I is the angle of incident, R is the angle of refraction, mu2 is the refractive indices of the second medium, and mu1 is the refractive indices of the first medium. Okay, but in here I and R is the very small, that's why that sin I is equal to, here we can write sin I is equal to only I and sin R is equal to only R. That's why above equation becomes I divided by R is equal to mu2 divided by mu1. Then after rearranging this equation, I mu1 is equal to R mu2. राईट. देन इथपर्यंत तर काही प्रॉब्लेम नसेल, व्हेरी सिम्पल आहे. एक सिंगल कर्व सरफेस घेतला, त्याचा जॉमेट्रिकल पार्ट जो आहे तो इथे डिस्कस केलेला आहे. देन अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ वरून आपण हे इक्वेशन इथे डिराईव्ह केलेलं आहे. ओके. इन फिगर फ्रॉम फिगर इन ट्रायंगल OQC हा ट्रायंगल जर बघितला तर आय काय झाला, आय इज अन एक्सटेरियर अँगल आहे. राईट. आय इज द एक्सटेरियर अँगल ऑफ द ट्रायंगल. देन आय इज इक्वल टू, आय जो आहे OQC हा जो ट्रायंगल आहे त्याच्यात आय जो आहे तो एक्सटेरियर अँगल आहे आणि त्याची कंडिशन आहे आय इज इक्वल टू अल्फा प्लस गॅमा. हे जो अँगल जे आहे अल्फा आणि गॅमा ह्या ट्रायंगलमध्ये OQC, इथे बघा डायग्राममध्ये OQ आणि C दिसतोय. राईट. तर ह्या ट्रायंगल OQC मध्ये हा आय जो आहे दिस इज द एक्सटेरियर अँगल ऑफ धिस ट्रायंगल OQC अँड इन हिअर using the condition of the exterior angle that I is equal to alpha plus gamma. Right. Then in triangle QIC, second जो आहे ट्रायंगल QIC हा सेकंड ट्रायंगल दिसतो बघा QIC. आता ह्या QIC मध्ये गॅमा जो आहे हा गॅमा इज अन एक्सटेरियर अँगल. Right. Then this using the condition of the exterior that gamma is equal to this R plus this beta, R plus beta. In here we calculate the value of this R ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतोय आपण. R is equal to this gamma minus beta. ओके. R ची व्हॅल्यू इथे आपण डिराईव्ह केलेली आहे. ओके. देन युजिंग द इक्वेशन, कोणतं इक्वेशन यूज करतोय आपण, धिस इक्वेशन 1 यूज करतोय. ह्या इक्वेशन 1 मध्ये आयची व्हॅल्यू, अँगल ऑफ इन्सिडंट जो आहे ए, इक्वेशन ए आणि इक्वेशन बी ह्या इक्वेशन 1 मध्ये आपण सबस्टिट्यूट करूया. देन इक्वेशन 1 बिकम्स, हा 1 इथे घेऊया. ह्या इक्वेशन 1 मध्ये आपण अँगल ऑफ इन्सिडंट अँड अँगल ऑफ रिफ्रॅक्शनची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. देन आय मीन्स अल्फा, this mu1 into alpha plus gamma is equal to mu2 into gamma minus beta. राईट. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नसेल. जस्ट आपण स्टेप बाय स्टेप इथे इक्वेशन 1 मिळालेलं आहे. या इक्वेशन 1 नंतर आपण दोन ट्रायंगल घेतले OQC अँड OQC मध्ये एक्सटेरियर अँगल जो आहे आय आणि त्याची कंडिशन यूज केली, दिस आय इज इक्वल टू अल्फा प्लस गॅमा. राईट. त्याला इक्वेशन स्मॉल ए म्हटलं. नंतर सेकंड ट्रायंगल जो आहे QIC याच्यामध्ये गॅमा इज द एक्सटेरियर अँगल. देन धिस गॅमा इज इक्वल टू R प्लस बीटा. देन R इज इक्वल टू गॅमा मायनस बीटा. ओके. सेकंड बी इक्वेशन वी सबस्टिट्यूट द A and B in equation number 1. Then we get, then using A and B, then equation this. ओके. याला आपण सॉल्व करूया. देन mu1 अल्फा प्लस mu1 गॅमा इज इक्वल टू mu2 गॅमा मायनस mu2 बीटा. राईट. हे झालं. देन गॅमाच्या टर्म आहे त्या आपण कॉमन घेऊया. देन mu1 अल्फा प्लस mu2 बीटा
इज इक्वल टू μ2 minus μ1 into this gamma, right? Very simple आहे, just rearrange केलेले आहे टर्म्स. याला नेक्स्ट इक्वेशन म्हणूया. Then arc of the circle are drawn passing through a point Q with a radii of OQ, QC and QI having centers at, म्हणजे ह्या तीन रेडियाय जे आहे OQ, QC and QI आणि त्यांचे सेंटर्स जे आहे ते सेंटर्स काय आहे, देन O, C अँड I. ओके, हे सेंटर्स आहे. देन दी आर्क, हे जे आर्क आहे, आर्क विच वन, OQ, QC अँड QI आर नियरली इक्वल टू दी QM. QM एवढे आहे. ओके, ह्या तिन्ही जे आर्क आहे विथ सेंटर O, C and I, that arc OQ, QC and QI is nearly equal to the QM. This because the point Q is, त्याच्यामुळे तर हा पॉईंट Q जो आहे इज क्लोज टू दी प्रिन्सिपल एक्सिस. हा Q पॉईंट जो आहे तो कसा आहे, प्रिन्सिपल एक्सिसच्या क्लोज आहे, क्लोज टू दी प्रिन्सिपल एक्सिस, राईट. देन we can write alpha is equal to, here we can write alpha is equal to QM, this QM divided by OM, right. Beta is equal to QM, this beta is equal to QM divided by MI, and third one alpha beta, and this gamma is equal to QM divided by MC, right. Then point P and M are very close. P आणि M हे दोघं पॉईंट जे आहे, this P and M both very close आहे. ते दोघं पण कसे आहे, एकमेकांच्या क्लोज आहे, राईट. देन we can write P and M very close, that's why that alpha is equal to QM divided by OP, right. Then beta is equal to QM divided by PI. P आणि M हे व्हेरी क्लोज आहे, म्हणजेच M PI ला आपण काय केला, रिप्लेस केला. देन गॅमा इज इक्वल टू QM डिवायडेड बाय PC, राईट. देन पुटिंग दी अबाव व्हॅल्यूज, धिस अल्फा, बीटा आणि गॅमा ह्या ज्या व्हॅल्यू आहे, ह्या व्हॅल्यूज आपण जे इक्वेशन आहे आपलं, त्या इक्वेशनमध्ये हे जे इक्वेशन आहे 1.9 मीन्स धिस वन, याला इक्वेशन सेकंड म्हणूया आपण. ह्या सेकंडमध्ये आपण अल्फा, बीटा आणि गॅमाच्या व्हॅल्यू काय करणार आहोत, सबस्टिट्यूट करणार आहोत. सबस्टिट्यूट दी व्हॅल्यू ऑफ अल्फा, बीटा अँड गॅमा इन इक्वेशन सेकंड. ओके, रिमेंबर धिस. ह्या अल्फा, बीटा, गॅमाच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या ह्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केलं तर इक्वेशन सेकंड जे आहे ते काय होईल, μ1 इन ब्रॅकेट QM divided by OP plus μ2 into QM divided by PI plus A is equal to μ2 minus μ1 into QM divided by PC, right. Then this μ1 divided by QM जो आहे तो QM जर कॉमन घेतला, LHSचा QM अँड राईट हँड साईडचा QM गेट कॅन्सल, देन μ1 डिवायडेड बाय OP प्लस μ2 डिवायडेड बाय PI इज इक्वल टू μ2 मायनस μ1 डिवायडेड बाय PC. ओके, देन अकॉर्डिंग टू दी साइन कन्व्हेन्शन, जे ऑप्टिक्सचं साइन कन्व्हेन्शन जे आहे ते साइन कन्व्हेन्शन जर इथे यूज केलं, साइन कन्व्हेन्शन्स, देन हिअर OP डायग्राम जर बघितली तर OP जो आहे दॅट O to P लेन्सच्या LHS साईडला आहे, दॅट्स वाय दिस इज ई, आणि O ह्या पॉईंटवर ऑब्जेक्ट आहे, दॅट्स वाय मायनस U. देन PI जो आहे, PI इज इक्वल टू
पी आय हा लेन्सच्या राईट हँड साईडला आहे आणि आय ह्या पॉईंटवरती रिअल इमेज आपल्याला मिळते. दॅट्स वाय पॉझिटिव्ह व्ही. ओके, पॉझिटिव्ह व्ही. देन ऑब्जेक्ट डिस्टन्स जे आहे ते यूने डिनोट करतो. इमेज डिस्टन्स जे आहे ते व्हीने डिनोट करतो. लेन्सच्या लेफ्ट हँड साईडचं डिस्टन्स मायनसने डिनोट करतो. लेन्सच्या राईट हँड साईडचं डिस्टन्स हे पॉझिटिव्हने डिनोट करतो. आणि पी सी जे आहे, पी सी हे रेडियस ऑफ कर्वेचर आहे, ते पण आरच्या साईडला आहे, म्हणजेच पॉझिटिव्ह आर. हे तिन्ही टर्म्स आपण ह्या इक्वेशनमध्ये यूज करूया. देन म्यू वन डिव्हायडेड बाय minus u. Mu means refractive index, u means object distance, must remember. Now, mu2 divided by pi plus v is equal to mu2 minus mu1 divided by pc means r. Okay, after rearranging this, mu2 divided by v minus mu1 divided by u is equal to mu2 minus mu1 divided by r. This is the equation of this is the relation between u, v and r of the refraction at a single curved surface. Different cases are possible depending on the whether a spherical surface is convex or concave, whether object is placed in a rare or denser medium, image form is a real, virtual, etc. We get relation similar to a equation this one. Okay, कोणतीही कंडिशन असू द्या, हे सिंगल कर्व सरफेससाठीचं जे इक्वेशन आहे, दॅट इक्वेशन इज ए म्यू2 डिव्हायडेड बाय व्ही मायनस म्यू1 डिव्हायडेड बाय यू इज इक्वल टू, दिस इज द यू. ओके, यू इज इक्वल टू म्यू2 मायनस म्यू1 डिव्हायडेड बाय आर. म्यू2 is the refractive index of the second medium, v is the image distance, mu1 is the refractive index of the first medium, u is the object distance and is equal to mu2 minus mu1 divided by r. r is the radius of curvature. ओके, गॉट इट. म्हणजे जे आपण लेन्स मेकर इक्वेशन डिराईव्ह करणार आहोत त्याच्या अगोदर आपण लेन्स मेकर इक्वेशन बघितलं. दिस इज दी रिलेशन बिटवीन फोकल लेंथ ऑफ द लेन्स, refractive index, focal length of the lens, two radii of curvature and refractive index of the material of the lens. This relation is called as the lens maker equation. बट त्याच्या अगोदर सिंगल कर्व सरफेस जो आहे त्या सिंगल कर्व सरफेसचं इक्वेशन डिराईव्ह करणं इम्पॉर्टंट होतं आणि ते इक्वेशन पण लक्षात ठेवायचं आहे. ह्या इक्वेशनचा यूज करूनच आपण लेन्स मेकर इक्वेशन डिराईव्ह करणार आहोत. ओके, गॉट इट, मस्ट रिमेंबर. सिंगल कर्व सरफेसचा इक्वेशन जे आहे ते आपण डिराईव्ह केलेलं आहे. म्यू2 डिव्हायडेड बाय व्ही मायनस म्यू1 डिव्हायडेड बाय यू इज इक्वल टू म्यू2 मायनस mu2 divided by v minus mu1 divided by u is equal to mu2 minus mu1 divided by r. हे जे आहे ते सिंगल कर्व सरफेसचं इक्वेशन आपण डिराईव्ह केलं आणि याचाच यूज करून आपण लेन्स मेकर इक्वेशन डिराईव्ह करणार आहोत. ओके, गॉट इट. देन दिस इज दी डायग्रॅम ऑफ दी लेन्स मेकर फॉर्म्युला. आता डायग्रॅम जे आहे डायग्रॅममध्ये व्यवस्थित जर बघितलं तुम्ही तर कळेल. दिस इज दी लेन्स, कॉन्व्हेक्स लेन्स आहे, राईट. तिचा P1 आणि P2 हे दोन पॉईंट्स दाखवलेले आहे. ओ हा ऑब्जेक्ट पॉईंट आहे आणि आपल्याला आय आणि आय डॅश असे दोन पॉईंट मिळालेले आहे की जिथे रिअल आणि व्हर्च्युअल इमेज आपल्याला मिळते, राईट. इथे म्यू2 हा लेन्ससाठी जे मटेरियल यूज केलं आहे त्याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. म्यू1 हा जो रेअरर मीडियम जो म्हणतो आपण म्हणजे इयर, तिचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे इज ऑलवेज इक्वल टू 1. म्यू2 ही लेन्ससाठी जे मटेरियल यूज केलं त्याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. ओवरती आपल्याला ऑब्जेक्ट प्लेस केलेला आहे, प्रिन्सिपल ॲक्सिसवरती ओ जो पॉईंट आहे तिथे ऑब्जेक्ट प्लेस केलेला आहे आणि आय आणि आय डॅशवरती आपल्याला इमेज मिळते. ओके, दॅट्स वाय इन हिअर बघा इथे साइन कन्व्हेन्शन पण यूज केलेलं आहे. लेन्सपासून हे जे डिस्टन्स आहे ऑब्जेक्टचं डिस्टन्स ते लेफ्ट हँड साईडला आहे आणि ऑब्जेक्ट डिस्टन्स यूने आपण डिनोट करतो आणि लेफ्ट साईडला असल्यामुळे मायनस यू घेतलं आहे. त्याच्यानंतर लेन्सपासून फर्स्ट इमेज जी मिळाली आय डॅश
ती राईट हँड साईडला मिळालेली आहे आणि ती इमेज डिस्टन्स आपण व्हीने डिनोट करतो. ती राईट हँड साईडला असल्यामुळे ही आय डॅश ह्या इमेजची इमेज डिस्टन्स व्ही डॅशने आपण डिनोट केलेली आहे. आणि इथे आय सेकंड इमेज जी मिळाली आय, तर ती पण राईट हँड साईडला आहे आणि त्याची पण डिस्टन्स जे आहे ते व्हीने डिनोट केलेलं आपल्याला इथे दिसतं. ओके, टू ऑब्टेन द लेन्स मेकर फॉर्म्युला कन्सिडर अ थिन कॉन्व्हेक्स लेन्स ऑफ अ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ2, right, μ2 and separating it from a media of refracting index μ1. म्हणजे लेन्स जे आहे, लेन्ससाठी जे मटेरियल यूज केले त्याचे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ2 आहे आणि लेन्सच्या आजूबाजूला जे मटेरियल आहे मीन्स इयर आहे त्याचे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ1 एवढे आहे. राईट, देन let R1 and R2 be the two radii. R1 and R2 be the two radii of curvature of the two coaxial spherical surfaces. इथे दोन स्पेरिकल सर्फेसेस दिसतात बघा. तर ह्या दोन्ही स्पेरिकल सर्फेसेसच्या रेडिया जे आहे R1 आणि R2 आहे. ओके, two axial spherical surface. A point object O is kept on a principal axis. Point object जो आहे तो principal axis वरती O ह्या पॉइंट वरती केप्ट केलेला आहे आणि त्याचं डिस्टन्स U आहे. Final image of the object O is formed at I and due to refraction of the rays of spherical surface first and second as shown in figure. Okay, आता रिफ्रॅक्शन ॲट सरफेस फर्स्ट. रिफ्रॅक्शन जे आहे ते रिफ्रॅक्शन फर्स्ट पॉईंट घेऊया आपण. रिफ्रॅक्शन दोन जे कर्व सरफेस इथे आहे स्पेरिकल कर्व सरफेस, त्या दोन्हींचे इक्वेशन आपल्याला डिराईव्ह करायचे आहे. रिफ्रॅक्शन ॲट सरफेस फर्स्ट, ते सरफेस डायग्राममध्ये सरफेस फर्स्ट आणि सेकंड असं म्हटलेलं आहे. तर सरफेस फर्स्ट बघा, इफ सरफेस सेकंड वी आर ॲबसेंट. आता इथे फर्स्ट आपण कन्सिडर केला म्हणजे सेकंड सरफेस काय असणार आहे, ॲबसेंट असणार आहे. ओके, देन the first surface will be second surface will be absent. Then image I dash is formed by refraction the first surface. I dash ही इमेज काय होणार आहे, फर्स्ट सरफेसमुळे फॉर्म होणार आहे. फर्स्ट सरफेस, राईट, आणि ह्या वेळेस सेकंड सरफेस काय असणार आहे, सरफेस सेकंड विल बी ॲबसेंट. राईट, असं कन्सिडरेशन केलेलं आहे. देन युझिंग दी single let distance from the pole of the first surface P1 be equal to V dash and using the equation this सिंगल कर्व सरफेस साठीचं जे इक्वेशन आहे μ2 डिवायडेड बाय V मायनस μ1 डिवायडेड बाय U इज इक्वल टू μ2 मायनस μ1 डिवायडेड बाय R, हे इक्वेशन आपण इथे यूज करणार आहोत. देन इन हिअर फर्स्ट सरफेससाठी इक्वेशन मिळेल μ2 डिवायडेड बाय व्ही मीन्स हे पोल व्हीपर्यंत जे आहे इमेज डिस्टन्स ते किती आहे, व्ही डॅश आहे. का तर फर्स्ट सरफेसमुळे कोणती इमेज फॉर्म झालेली आहे, आय डॅश ह्या पॉईंटवरती इमेज फॉर्म झालेली आहे. ते डिस्टन्स किती आहे, व्ही डॅश एवढं आहे. मायनस μ1 डिवायडेड बाय ऑब्जेक्ट डिस्टन्स किती आहे, U आहे इज इक्वल टू μ2 मायनस μ1 डिवायडेड बाय फर्स्ट सरफेस जो आहे त्याची रेडियस जी आहे ती किती आहे, R1 आहे. दिस इज दी फर्स्ट इक्वेशन. ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. फर्स्ट सरफेसमुळे हे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. देन आता नेक्स्ट सरफेस जो आहे सेकंड सरफेस, त्याच्यासाठीचं जे इक्वेशन आहे ते आपण इथे बघूया. रिफ्रॅक्शन ॲट अ सेकंड वन, रिफ्रॅक्शन at surface second, right? Due to presence of surface second, the rays pass from a medium on the refractive index μ2 to surrounding medium of refractive index μi. ओके, आता इथे बघा इमेज जी आहे दस सेकंड फर्स्ट सरफेसमध्ये जी इमेज मिळाली आय डॅश, फर्स्ट सरफेसमुळे जी इमेज मिळालेली आहे ती सेकंड सरफेसमध्ये ऑब्जेक्टचं काम करते. राईट, ऑब्जेक्टचं वर्क करते. लक्षात असू द्या, दिस इज व्हेरी ट्रिकी पॉईंट्स. फर्स्ट सरफेसमुळे जी इमेज मिळालेली आहे, इमेज कुठे फॉर्म झाली, इमेज आय डॅश ह्या पॉईंटवरती इमेज फॉर्म झालेली आहे. राईट, आय डॅश, आणि हा आय डॅश ॲज ए व्हर्च्युअल ऑब्जेक्ट
व्हर्च्युअल ऑब्जेक्ट म्हणून काय करणार आहे, वर्क करणार आहे. व्हर्च्युअल ऑब्जेक्ट वर्क ॲज ए व्हर्च्युअल ऑब्जेक्ट. मस्ट रिमेंबर दिस इज व्हेरी ट्रिकी पॉईंट. देन म्हणजेच सेकंड सरफेससाठी आय डॅश हा काय झाला, व्हर्च्युअल ऑब्जेक्ट. देन वी डिराईव्ह दी इक्वेशन, जे सिंगल सरफेससाठीचं इक्वेशन आहे त्याचाच यूज घेऊया. देन म्यू आय डिव्हायडेड बाय व्ही म्यू टू. आता म्यू आय जे आहे म्यू वन मायनस म्यू वन डिवायडेड बाय व्ही मायनस म्यू टू डिवायडेड बाय व्ही डॅश इज इक्वल टू म्यू वन डिवायडेड बाय व्ही. इथे व्ही डॅश, इथे म्यू वन हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फर्स्ट आहे म्हणून ती घेतली, डिव्हायडेड बाय व्ही मीन्स इमेज फॉर्म झालेली, मायनस म्यू टू डिव्हायडेड बाय व्ही डॅश इज इक्वल टू म्यू वन मायनस म्यू टू डिव्हायडेड बाय आर टू. इन दिस केस दी रेज आर पासिंग फ्रॉम दी, ह्या केसमध्ये कुठून रेज पास होतो लक्षात असू द्या. फर्स्टमध्ये सेकंड मीडियम म्यू टू टू म्यू वन असा पास झालेला आहे. इथे बघा हिअर रेज इज पासिंग फ्रॉम म्यू टू रिफ्रॅक्टिव्ह, पासिंग फ्रॉम मीडियम ऑफ, म्हणजे म्यू टू टू म्यू वन असा पास झालेला. दॅट मीन्स मीडियम ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू वन. Then adding first and second equation, this is the second equation. Then adding equation 1 plus 2. Then ह्या दोन्हींची जर ॲडिशन केली तर काय मिळेल बघा, म्यू वन डिव्हायडेड बाय व्ही मायनस म्यू टू डिव्हायडेड बाय व्ही डॅश. एल एच एस साईड घेतली फर्स्ट, आता ही साईड ॲड करूया. म्यू टू डिव्हायडेड बाय व्ही डॅश मायनस म्यू वन डिवायडेड बाय यू. ओके, देन इक्वल टू राईट हँड साईड म्यू वन मायनस म्यू टू कॉमन जर घेतला तर डिव्हायडेड बाय आर वन प्लस आर टू होईल. इथे काही कॅन्सल होतं आहे, धिस गेट कॅन्सल. देन म्यू वन डिव्हायडेड बाय व्ही मायनस म्यू वन डिव्हायडेड बाय यू इज इक्वल टू म्यू वन मायनस हिअर म्यू टू मायनस in here mu 2 minus mu 1, mu 2 divided minus mu 1 divided by r1 plus r2. Okay, here minus also r1 minus r2, minus get plus r1 minus r2, right? In here mu 1 divided by v minus mu 1 divided by u is equal to mu 2 minus mu 1 in bracket and second bracket 1 upon r1 minus 1 upon r2, right? Dividing throughout this equation by mu 1. हे जे इक्वेशन आहे ह्या इक्वेशनला कशाने डिव्हाइड करूया, डिव्हाइडिंग अबव इक्वेशन बाय mu 1. ओके, इथपर्यंत लक्षात आलं आहे. इथे फर्स्ट रिफ्रॅक्शन ॲट सरफेस फर्स्टमध्ये काय केलं आहे, सेकंड सरफेस जो आहे तो ॲबसेंट आहे असं कन्सिडर केलं. त्यावेळेस हा ओ जो रेज आहे तो म्यू वनमधून इकडे म्यू टूकडे गेला. दॅट मीन्स हे रिफ्रॅक्शन झालं आणि सिंगल सरफेसचं जे इक्वेशन इमेज आपल्याला इथे मिळाली. दॅट्स वाय युझिंग दी सिंगल कर्व सरफेस इक्वेशन म्यू टू डिवायडेड बाय इमेज कुठे फॉर्म झाली, व्ही डॅश ह्या पॉईंटवरती. देन म्यू टू डिवायडेड बाय व्ही वन, व्ही डॅश मायनस म्यू वन डिवायडेड बाय यू इज इक्वल टू म्यू टू मायनस म्यू वन डिवायडेड बाय आर वन. आता इथे जे आहे सेकंड कर्व सरफेससाठी जी फर्स्ट कर्व सरफेसची इमेज मिळाली ती ॲज अ व्हर्च्युअल ऑब्जेक्ट म्हणून काम करते. म्हणून इथे म्यू वन डिवायडेड बाय आणि जे रिफ्रॅक्शन आहे ते म्यू टू टू म्यू वन होतं. म्हणून इथे म्यू वन डिवायडेड बाय व्ही मायनस म्यू टू डिवायडेड बाय व्ही डॅश इज इक्वल टू म्यू वन मायनस म्यू टू डिवायडेड बाय आर टू हे इक्वेशन मिळालं. इथे ट्रिकी पॉईंट्स लक्षात असू द्या. सेकंड सरफेससाठी फर्स्ट सरफेसची इमेज जी आहे ती सेकंड कर्व सरफेसच्या इक्वेशनसाठी ॲज ए व्हर्च्युअल ऑब्जेक्ट म्हणून वर्क करते. ओके, गॉट इट. अँड देन वी गॉट द इक्वेशन सेकंड, देन वी ॲडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, देन वी गॉट द लेन्स मेकर इक्वेशन. आफ्टर डिवायडिंग throughout mu 1, then this equation becomes dividing throughout the equation mu 1, then we get 1 upon
इथे μ1 जर डिवाइड केलं तर μ1 गेट कॅन्सल. दॅट मीन्स 1/v minus 1/u is equal to, in here μ2 divided by μ1 minus μ1 divided by μ1 means get cancel 1 in second bracket 1/1 r1 minus 1/r2. ओके, इथे रिअरेंजिंग केलेलं आहे, दॅट्स वाय मायनस मायनस प्लस घेतलेलं आहे ते. देन दिस वन, इफ द लेन्स ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ1 इज प्लेस इन अ एअर मीडियम. जर लेन्स कुठे प्लेस केलेली असेल, एअर मीडियममध्ये जर प्लेस केलेली असेल तर त्याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असणार आहे, 1 असणार आहे. देन अबव इक्वेशन बिकम्स 1/v minus 1/u इज इक्वल टू μ2 minus 1/r1 minus 1/r2. जर ती लेन्स एअर ह्या मीडियममध्ये प्लेस केलेली असेल तर एअरची एअर हे रेअरर मीडियम आहे आणि रेअरर मीडियमचे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असते, 1 असते. दॅट्स वाय धिस इक्वेशन बिकम्स 1/v इज इक्वल टू 1/v minus 1/u इज इक्वल टू μ2 minus 1 in second bracket 1/r1 minus 1/r2. ओके, that means 1/v minus 1/u is equal to μ2 minus 1/r1 minus 1/r2. This is the lens maker formula. Okay, this is the lens maker formula according to the definition of focal length. इथे फोकल लेंथची जर डेफिनेशन यूज केली 1/f इज इक्वल टू 1/v minus 1/u आणि ती यूज जर केली तर अबव हे जे लेन्स मेकर इक्वेशन आहे ते काय मिळेल आपल्याला, 1/f इज इक्वल टू 1/, फोकल लेंथ हे 1/f इज इक्वल टू μ2 minus 1 in second bracket 1/r1 minus 1/r2, right? And this is the lens maker equation. This equation using above formula, lens maker can be produced lens of desired focal length from the glass. ओके, म्हणजेच लेन्स मेकर इक्वेशन जे आहे ते आपण इथे डिराईव्ह केलेलं आहे. मस्ट रिमेंबर इन हिअर दिस इज दी, इथे जो आहे आपण फोकल लेंथ जे आहे त्याचा फॉर्म्युला यूज केला 1/f इज इक्वल टू 1/v minus 1/u आणि इथे सबस्टिट्यूट केलं. देन 1/f इज इक्वल टू μ2 minus 1 इन सेकंड ब्रॅकेट 1/r1 minus 1/r2. In here f is the focal length, μ2 is the refractive index of the second medium, 1/r1. r1 is the radius of curvature of the first surface, r2 is the radius of curvature of the second surface. Okay, जस्ट लेन्स मेकर इक्वेशन डिराईव्ह करताना ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जे आपण इक्वेशन घेतलेलं आहे सिंगल कर सरफेससाठीचं जे इक्वेशन आपण डिराईव्ह केलेलं आहे, सिंगल कर सरफेससाठीचं इक्वेशन μ2 डिवायडेड बाय v मायनस μ2 डिवायडेड बाय v मायनस μ1 डिवायडेड बाय u इज इक्वल टू μ2 मायनस μ1 डिवायडेड बाय r. हे सिंगल कर सरफेससाठीचं इक्वेशन आहे आणि हेच यूज केलेलं आहे. आता लेन्स मेकर इक्वेशन यूज कर, फर्स्ट पार्टमध्ये आपण हे इक्वेशन डिराईव्ह केलेलं आहे. सेकंड पार्टमध्ये आपण लेन्स मेकर फॉर्म्युला डिराईव्ह करताना सिंगल कॉन्व्हेक्स लेन्स घेतलेली आहे आणि ह्या कॉन्व्हेक्स लेन्सला 2 सरफेस आहे. आता ह्या 2 सरफेसमध्ये फर्स्ट सरफेस घेतला आणि त्या फर्स्ट सरफेस घेतल्यानंतर त्यावेळेस सेकंड सरफेस काय असणार आहे, ॲबसेंट असणार आहे. फर्स्ट सरफेस जो आहे त्या फर्स्ट सरफेसची इमेज आपल्याला आय डॅश ह्या पॉईंटवरती मिळते. ओके, देन त्याचं इक्वेशन आपण याचं यूज करून डिराईव्ह केलं. म्हणजेच इथे μ2 फर्स्ट सरफेससाठीचं जे इक्वेशन आहे ते आपण बघितलं. फक्त इथे काय रिप्लेस होणार आहे, व्ही डॅश होणार आहे. μ2 डिवायडेड बाय इमेज कुठे मिळाली, आय डॅशवरती. ते डिस्टन्स किती आहे, व्ही डॅश. म्हणजेच μ2 डिवायडेड बाय व्ही डॅश मायनस μ1 डिवायडेड बाय यू इज इक्वल टू μ2 मायनस μ1 डिवायडेड बाय r1 असणार आहे. इथे लक्षात. आता सेकंड सरफेससाठी एक ट्रिकी पॉईंट आहे का, फर्स्ट सरफेसचा ऑब्जेक्ट जो आहे तो ओ ह्या पॉईंट प्रिन्सिपल एक्सिसवरती ओ ह्या पॉईंटवरती प्लेस केलेला आहे. पण सेकंड सरफेससाठीचं इक्वेशन डिराईव्ह करताना त्याचा ऑब्जेक्ट जो आहे तो फर्स्ट सरफेसमधून जी इमेज मिळालेली आहे आय डॅश,
त्या आय डॅशवरतीच आपल्याला व्हर्च्युअल ऑब्जेक्ट कन्सिडर करायचा आहे. म्हणजे सेकंड सरफेससाठीचा ऑब्जेक्ट ओ हा नसणार आहे, तर फर्स्ट सरफेसमुळे जी इमेज फॉर्म झाली ती इमेज ॲज अ व्हर्च्युअल ऑब्जेक्ट म्हणून सेकंड सरफेससाठी वर्क करते. दिस इज दी ट्रिकी पॉईंट. फर्स्ट सरफेसमुळे जी इमेज फॉर्म झालेली आहे ती इमेज सेकंड सरफेससाठी ॲज ए व्हर्च्युअल ऑब्जेक्ट म्हणून काय करते, वर्क करते. आता ह्या सेकंड सरफेसमध्ये काय होतं, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ अ सेकंड सरफेस दी रेज पासेस फ्रॉम मीडियम ऑफ ए रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ2 टू सराउंडिंग मीडियम ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ1. म्हणजे इथे μ1 मधून μ2 कडे फर्स्ट सरफेससाठी रे पास होतो, बट इथे जो आहे तो μ2 मधून μ1 मध्ये पास होणार आहे. म्हणजे सेकंड सरफेससाठी जो रे पास होणार आहे तो कसा होणार आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फ्रॉम μ2 टू सराउंडिंग मीडियम μ1. thus इमेज I dash may be regarded as a virtual object. सेकंड सरफेससाठी फर्स्ट सरफेसची इमेज ही व्हर्च्युअल ऑब्जेक्ट म्हणून वर्क करणार आहे. अँड इट्स रिअल इमेज इज फॉर्म ॲट अ पॉईंट ॲट अ हिअर. आय ह्या पॉईंटवरती सेकंड सरफेसची रिअल इमेज काय होणार आहे, फॉर्म होणार आहे. देन मग आता याच्यासाठी बघा μ2 डिव्हायडेड, आता सेकंड सरफेससाठी μ2 टू μ1 रेज पास होणार आहे. म्हणजेच इथे सेकंड सरफेससाठी μ1 अगोदर घ्यावा लागेल, μ1 डिवायडेड बाय व्ही मायनस μ2 डिवायडेड बाय व्ही डॅश. ओके, इमेज कुठे फॉर्म झाली, आय वरती. म्हणजेच इथे सेकंड सरफेससाठी काय होईल, μ1 डिवायडेड बाय व्ही मायनस μ2 डिवायडेड बाय व्ही डॅश इज इक्वल टू R1 μ1 मायनस μ2 डिवायडेड बाय R2. ओके, हे सेकंड इक्वेशन मिळेल आणि त्या सेकंड इक्वेशन आणि फर्स्ट इक्वेशनचे ॲडिशन करायचे आहे. देन वी गॉट दी फायनल लेन्स मेकर इक्वेशन किंवा लेन्स मेकर फॉर्म्युला. दिस ऑल्सो मस्ट रिमेंबर 1 upon f इज इक्वल टू μ2 मायनस μ1 इन सेकंड ब्रॅकेट. इथे ॲक्च्युअली μ2 इथे घेतलं आहे आपण, इथे μ2 डिवायडेड बाय μ1 आहे, बट μ1 मीन्स रेअरर मीडियम अँड रेअरर मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ही ऑलवेज 1 असते, म्हणून आपण μ1 इज इक्वल टू 1 घेतला. देन दिस इक्वेशन बिकम्स 1 upon f इज इक्वल टू μ2 मायनस 1 इन सेकंड ब्रॅकेट 1 upon R1 मायनस 1 upon R2. मस्ट रिमेंबर दिस इज द सिंगल कर्व सरफेस इक्वेशन μ2 डिवायडेड बाय v मायनस μ1 डिवायडेड बाय u इज इक्वल टू μ2 मायनस μ1 डिवायडेड बाय R. Using this equation we derive the Lensmaker formula or Lensmaker equation. 1 upon f is equal to μ2 minus 1 and in second bracket 1 upon R1 minus 1 upon R2. Must remember this is very important. Okay. आजच्या लेक्चरमध्ये आपण सिंगल कर्व सरफेसचं इक्वेशन बघितलं आणि लेन्स मेकर फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच.